पहिल्या चेंडूवर मात्र धमाका धमाकेदार 1 बाउंस 4 रन्स कमांड विजय. या सरमान पुन्हा एकदा उडवलाय गेलाय का. यस दॅट इज अ मॅक्सिमम कमांड विजय. खेळाडू माजी क्रिकेटपटू सतीशजी ठमके बालसई गावचे हे खेळाडू ज्याने सुंदर खेळ केला आपल्या गावासाठी असे सतीशजी ठमके यांचं स्वागत. या दरम्यान पुन्हा एकदा जातोय का सीमारेषा पलीकडे. यस दॅट इज ये दिल मांगे मोर जा रहा है फॉर धमाका. पुन्हा एकदा धमाका येतोय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतोय. रुपेश जाधव मॅन फ्रॉम आमडोशी. ओल्ड इज गोल्ड कमांड विजय. ऋतुज भिसेवर आक्रमण करतोय. हल्ला बोल करतोय. आज मात्र एक अनुभवी फलंदाज रुपेश जाधव आज बॅट मात्र तडपली आहे. आज या मैदानावर आग लावताना दिसतोय. आग ओकताना दिसतोय. आहा आता मात्र पंचांना हात फैलावायला सांगत आहेत. पंच आहेत जयेश बावकर. ऑफिशियल मेन पंच आहेत जयेश बावकर आणि लेग अंपायर आहेत मंदार पाटील. खरंच या वेलचेत गावातून आम्हाला हे पंच लाभलेले आहेत. धन्यवाद देईन मी या वेलचेत गावातील जे पंच आहेत त्यांना. या सरम्यान आता मात्र चांगला स्ट्रोक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अजित आहे. अजितच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलाय. तो ऋतुजला कमबॅक करावं लागेल. 3 चेंडू मध्ये मात्र त्याने तब्बल 15 धावा खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय बघूया. या सरमॅन पॉइंटच्या रिझन मध्ये एक नेत्रदीपक फटका येतोय. ब्युटिफुल फटका येतोय. जातोय चेंडू होतोय फरार सीमा पार 4 धावांसाठी. ओहो रुपेश जाधव. ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड रुपेश जाधव. आहा पुन्हा एकदा उडवलाय चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर 7 धावांसाठी कमांड विजय. रुपेश जाधव ओल्ड इज गोल्ड. हा एक वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतोय. दिमागदार फलंदाजी करू शकतोय. आक्रमण करू शकतोय. हल्ला करू शकतोय. दाखवलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा जमवलेल्या आहेत. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार. काय फलंदाजी आहे. काय फलंदाजी केलेली आहे. त्याला मात्र आता निश्चितच साथ देण्यासाठी जो नॉन स्ट्राईक इंडला होता फलंदाज हरेश भोसले ज्याने मागच्या GPL मध्ये पूर्णपणे चॅम्पियन ठरला आणि कुठलाही सामना त्यांनी गमावला नाही आहे. आजपर्यंत त्याची हिस्ट्री आहे. रेकॉर्ड आहे की ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्व मॅच जिंकून चॅम्पियन कुठलाही संघ ठरला नव्हता. आणि ती किमिया हरेश भोसले याची टीम ही आताचीच करंट टीम आहे साईराज एंटरप्राइजेस अमडोशी हा संघ. या दरम्यान हा चांगला चेंडू येतोय. चांगले अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश बावकर जर पाहिलं ना तर पहिल्या जेवढ्या चेंडूला षटकार किंवा चौकार आले
तेवढ्याला ते कॉल देत आहेत. वाईट आले तरी आपल्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखवत आहेत. म्हणजे एक सुंदर पंच लाभलेले आहेत ते आपल्याला जयेश पावकरच्या रूपामध्ये. या सरमान हा चांगला फटका येतोय. जयेश भोसले आहेत. जयेश भोसलेच्या हातामध्ये चेंडू विसावला. एका थाबेवर मात्र समाधान मानावं लागलं. कांसई एक्सप्रेस वेग हरपाल गोलंदाजीसाठी निश्चितच सज्ज झाला होता. 2 चेंडू टाकले तर 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. हा एक छोटा पॅक बडा धमाका आहे. एक सुंदर गोलंदाज आहे कांसई एक्सप्रेस वेग हरपाल. या सरमान बॅटची कड घेऊन निश्चितच पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडू जाणार का? जाणार का? यस, ये दिल मांगे मोर जाता है 4-4-4. कमान नीचे. रुपेश जाधवचं वादल वादल या मैदानावर आलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी. हा हा, काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. पूर्णपणे सरप्राईज केलाय, पूर्णपणे अचंबित केलाय. एक स्लोअर पिच चेंडू टाकलाय या वेग हरपाल यानं. काय गोलंदाज आहे हा, एक सुंदर गोलंदाज. मागच्या वर्षी उदयनमुक्त खेळाडू म्हणून ज्याने किताब पटकावला होता तो हा खेळाडू आहे वेग हरपाल. 2023 मधला उदयनमुक्त खेळाडू. या सरमान मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू येतोय आणि पाथ. हे प्रभू, पाथ वाईट चेंडू आहे. डीजे या दरम्यान रनआउटच्या रूपामध्ये मात्र हरेश भोसले मात्र माघारी गेलेला आहे. या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय किशोरभाई म्हात्रे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत विलासजी भिसे सुद्धा उपस्थित होत आहेत. चांगला चेंडू येतोय, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. किशोरभाई म्हात्रे आणि विलासजी भिसे. धावसंख्या 31. वेग हरपालने मात्र सुंदर षटक हाताळलेला आहे. कारण पहिल्याच ओव्हर्स मध्ये 25 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत अजूनपर्यंत. दरम्यान चांगला फटका येतोय. जाणार का? पोचणार का? यस, चेंडू होतोय फरार. चेंडू जातोय चेव 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 चौकार. ती 35. पहिल्या ओव्हर्स मध्ये 25 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. किशोरभाई म्हात्रे हे उपस्थित झालेले आहेत. किशोरभाई म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक आंदोलन सम्राट म्हणून या विभागामध्ये त्यांना ओळखलं जातं. अन्यायाच्या विरोधामध्ये लढायचं कसं, अन्याय जर कोण करत असेल तर त्यांच्या समोर उभं राहायचं कसं हे किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून शिकावं. लढावं कसं ते या किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून शिकावं. असं एक गोड व्यक्तिमत्व वरवटणे गावचे किशोरभाई म्हात्रे यांचं स्वागत होतोय. तसेच त्यांच्या समवेत वांगणी गावचे विलासजी भिसे, वांगणीच्या राजकीय पटलावर एक मोठं नाव आहे असे विलासजी भिसे यांचं सुद्धा स्वागत होतोय. ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये किशोरभाई म्हात्रे आणि विलासजी भिसे यांचं सहर्ष स्वागत. या दरम्यान आता मात्र झेल होतोय का? यस, व्हाट अ कॅचर, व्हाट अ लवली टेक अ कॅच. सुंदर झेल पाहायला मिळतोय तेलंगे यांच्याकडून.
म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आंदोलन सम्राट किशोरभाई म्हात्रे यांचं ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सन्मान करीत आहोत. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना इथे सन्मानित करीत आहोत. तसेच विलासजी भिसे, सन्माननीय विलासजी भिसे यांचं सुद्धा स्वागत होतोय. वांगणीच्या राजकीय पटलावर ज्यांचं नाव आहे असे सन्माननीय विलासजी भिसे यांचं स्वागत होतंय. नयन जोशी यांना विनंती करतोय, नयन गायकर यांना, भावी सरपंच आहेत नयन गायकर, फोटो घ्यायचा आहे. विलासजी भिसे, धन्यवाद विलासजी भिसे, आपण हा मान सन्मान स्वीकारल्याबद्दल. चौकार येतोय, या दरम्यान चौकार येतोय. या 4 धावेने धावसंख्या 39. येतोय. रुपेश जाधव 28 धाव्यांवर बाद झाला. काय जबरदस्त केलंय. अतिश म्हात्रे यानं मात्र त्याला तंबू मध्ये पाठवला. अतिश म्हात्रे जर पाहिलं तर 2022 मध्ये पहिलाच मॅच होता आणि पहिल्याच ओव्हर्स मध्ये त्यांनी हॅट्रिक घेतली होती. असा हा गुणी आणि गुणवंत खेळाडू आहे अतिश म्हात्रे. एक 2021 असो, 2022 असो, 2023 असो, 2024 असो, सातत्य आहे या खेळाडूकडे, सातत्य आहे. 2022 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता हा अतिश म्हात्रे. एक दिमागदार आणि एक दर्जेदार गोलंदाज आहे. वरवटणे गावचा मॅन फ्रॉम वरवटणे अतिश म्हात्रे सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा फसलाय, चेंडू फसलाय, फटका फसलाय आणि झेल मात्र सोडलाय. झेल सोडलाय, दिल तोडलाय. 2 धावेनं मात्र थांबू शकला नाही आहे. जयेश भोसले हा झेल सोडतोय आणि 2 धावा मात्र तेजस याला जीवदानाच्या रूपामध्ये देतोय. अतिशला दुसरा विकेट्स मिळाला असता जर हा झेल घेतला असता. मी म्हटलं की अतिश याच्याकडे जी क्वालिटी आहे ती क्वालिटी निश्चितच या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये दिसली आहे आणि अतिश म्हात्रेला धिंडा म्हणून ओळखला जातोय. या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा धिंडा म्हणून ओळखला जातोय. धिंडा म्हणून त्याचा एक निक नेम ठेवलेला आहे असा हा धिंडा. या दरम्यान पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे विवेक हरपाल आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली ती 42 या धावेवर. अतिशने मात्र चांगलं रनांवर अंकुश लावलाय. विवेकने मात्र चांगल्या रनांवर अंकुश लावलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी ही करावी लागेल स्वराज जिल्ह्यावर वांगणी या संघाला. एकच पुन्हा एकदा 1 रन येतोय. काय गोलंदाजी केली बघा, काय पूर्णपणे अतिश म्हात्रे यानं 8 रन धावा, फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट मिळवलेले आहे. आणि जर जयेश भोसले यांनी जर झेल घेतला असता तर निश्चितच 6 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या असत्या. काही कंजूस. आता मात्र फक्त त्यांनी 8 आणि 1 दिली. जर झेल घेतला असता तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला काही महत्व नाही आहे. तुम्ही तुमचा खेळ करा आणि तुम्ही जिंका, त्यालाच महत्व आहे. पहिला षटक टाकला तो अक्षरशः महागड षटक ठरला तो ऋतिज भिसे याचा. दुसरं षटक विवेक हरपालने टाकलं, 10 धावांचा दिला आणि अतिश म्हात्रे यांनी 8 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे चांगली गोलंदाजी मात्र विवेक हरपाल आणि अतिश म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळाली. शरद भोईर येतोय फलंदाजीसाठी. शरद येतोय. शरद मॅन फ्रॉम कांचय. गोलंदाजी मार्कवर येते दिनेश भिसे मॅन फ्रॉम वांगणी. या सर्वांनी शरदने मात्र खेळून काढलाय. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये अतिश आहे आणि अतिश कडून थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा मात्र शरद याला झाला. शरद भोईर याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा मागच्या GPL मध्ये सुद्धा साईराज इंटरप्राइजेस वांगणी या संघाकडून खेळत होता आणि ओपनिंग मध्ये खेळत होता. हरेश भोसले आणि शरद भोईर यांनी स्पर्धा गाजवली होती. हाच तो खेळाडू आहे शरद भोईर. आहा, या दरम्यान विरांच्या क्षेत्रामध्ये विवेक हरपालच्या हातामध्ये चेंडू जातोय.
एका धावेवर समाधान मानावं लागतोय का? यस, एका धावेवर समाधान मला लागते. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोचली 46 या धावेवर. दिनेश फिशे सुंदर गोलंदाजी करतोय अजूनपर्यंत. आहा, काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, काय डिलिव्हरी केलाय दिनेश फिशे आपल्या गोलंदाजी मार्फत. चमक धमक धमक चमक चमक दाखवतोय या दिनेश फिशे. सुंदर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा परंतु आता मात्र पंच हात फैलावत आहेत आणि हा वाईट घोषित करत आहेत. दिनेश ऑफ साइड सोडून जाणार हा चेंडू, त्यामुळे पंचांना हात फैलावे लागलेत. एका धावेची शिक्षा मात्र दिनेश याला मिळते. या सर्वान हा चांगला फटका येतोय आणि गॅप मध्ये जातोय. चेंडू होतोय फरार, चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठी मुडोसी या संघाच्या. दिनेश 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 6वे आपण पाहतोय. काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन पाहायला मिळतोय ग्रामीण प्रीमियर लीग. आहा, या सरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. काय गोलंदाजी केलेली आहे दिनेशानं. खरंच एक सुंदर गोलंदाजी केली. ऑफ टू ऑफ चेंडू ठेवले, ऑफ टू फुलवर लेन चेंडू ठेवले. त्यामुळे फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देता आलेले नाहीये, फक्त एक चौकार वगळता. या दरम्यान पुन्हा एकदा फटका जाणार का? यस, ये दिल मांगे मोर और जा रहा है 4-4-4. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. धावा झालेल्या आहेत आणि 55 धावांचा टार्गेट दिलाय. 56 धावांचा टार्गेट दिलाय. 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचा टार्गेट दिलेला आहे आणि ओव्हर टू निलेशजी नाईक. पळस संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. पीएलटी एंटरप्राइजेस संघाचा संघनायक कुठे असेल तर आपण यायचं आहे. एक अतिशय दर्जेदार आणि उत्तम अशी क्रीडा स्पर्धा, दिमागदार क्रीडा सोहळा तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येतोय. पर्व 6वा आहे आणि अगदी दैदिप्यमान आयोजन, मग त्या सुंदर झळाळत्या ट्रॉफीज असतील की उत्तम असं मैदान, सगळ्या खेळाडूंना स्पोर्ट्स शूज असेल,
सगळ्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज असेल, कूलर्स असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा एक क्रिकेटचा महाकुंभ महामेळा या मैदानावर आपण पाहतोय. आणि मी टॉससाठी दादांना विनंती करतो. या साहेब कसं वाटते, सगळे खेळाडू एकत्रित येतात. या असं म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडत गेलो की दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलो की सुंदर पुष्पमाळ तयार होते. त्याच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलो की माणुसकीचं सुंदर नातं तयार होते. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? स्पर्धेचं आयोजन तर एकदम छान केलेलं आहे. जे कमिटी आहे त्या कमिटीने सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि आपल्या ग्रामीण प्रीमियर लीग म्हणून नवीन नवीन खेळाडू तयार करून त्यांना पुढे जाण्याचा चान्स दिलेला आहे. छान आहे, चांगलं आहे. धन्यवाद. दोन्ही संघांमध्ये टॉस करूया आपण. एक सुंदर टॉस कॉइन आपण बघतोय. टॉस का बॉस आणि हा हेड आणि हा टेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. PLT एंटरप्राइजेस वांगणी या संघाच्या बाजूने नाणेफेचा कौल लागलाय. वेळ कमी आहे, फक्त एकच प्रश्न, निर्णय काय असेल? फिल्डिंग तुम्ही घेतलेली आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी. मान्यवरांचे आभार. खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है, मौसम बेमिसाल और बेनजीर है। ग्रामीण प्रीमियर लीग का यह छठा सीजन सभी खिलाड़ियों को एक बड़ा मंच इस मैदान के द्वारा इस पूरे आयोजन कमेटी ने दिया है। दूसरे सत्र का खेल आपके सामने, 56 का टारगेट, गेंदबाजी मार्ग पर एक ऊंचे लंबे कद के गेंदबाज तैयार। हरीश भोसले पिछले मैच के मैन ऑफ द मैच, इस बार सामने कवर्स पर खेलने का प्रयास और गेंद के नीचे फील्डर, पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार, पहले बल्लेबाज बने हैं इस शानदार खेल के शिकार। डीजे मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आपको आगाज अच्छा करना होगा, अंजाम तक आप जरूर जाएंगे। ISPL में जिस तरह से टेप बॉल का एक ओवर होता है आतिश जी, वैसे ही 50-50 का भी एक ओवर होता है। उसमें आपको एक टारगेट दिया जाता है 17 रनों का, 16 रनों का, और अगर उसमें आज 16 रन बना लेते हैं तो उससे ज्यादा जितने रन आप बनाएंगे उतने ऐड होते जाते हैं एक्स्ट्रा में। ऐसा ही मैंने बारामती में मैं जब कमेंट्री में गाया था रोहित दादा पवार की टूर्नामेंट में, वहां पर एक मैजिकल ओवर था, जितने भी रन बनाए उससे ज्यादा रन डबल, और अगर विकेट जाता था तो विकेट लिए जाते थे। बारामती में ओहो कमाल का शॉट, लेकिन फंसता हुआ शॉट, हवा में गेंद, फील्डर नीचे, ओहो दूसरे अटैम्प में ये आम पकड़ा उन्होंने। ऐसा लग रहा था एक वक्त उनके हाथों से गेंद छिटकती हुई, लेकिन अच्छा जजमेंट और लगातार के 2 गेंदों पर 2 विकेट और हैट्रिक बॉल पर पहुंचते हुए हरीश। डीजे वो विकेट हैट्रिक, ईडन गार्डन का वो मैदान, भारत ने दूसरे सत्र में वो टेस्ट मुकाबला अपने नाम किया।
इरफान पठान की वो पाकिस्तान के खिलाफ ली गई पहली विकेट हैट्रिक, और वैसे ही हरीश भोसले विकेट हैट्रिक लेंगे या नहीं। पहली विकेट हैट्रिक इस पूरे सीजन की ली है समीर कदम, साईराज अमडोशी इस टीम के लिए। क्या दूसरी विकेट हैट्रिक होगी? बैकफुट पर गए, पंच पंच, और ये विकेट हैट्रिक। और ये लीजिए, ये भाई, ये दिल मांगे मोर, ये समय भी मोर मांग रहा है। और हरीश भोसले के लिए तालियां। लगातार 3 गेंदें और 3 सफलता उनके नाम है। करिश्माई गेंदबाजी, विकेट हैट्रिक कंप्लीट करते हुए हरीश भोसले। डीजे पहले आउट होने वाले बल्लेबाज ऋतुज, उसके बाद अजीत और उसके बाद कल्पेश कासार। अब इनकी बल्लेबाजी थोड़ी विद्रूप होती हुई अब उन बल्लेबाजी पर फेयर एंड लवली लगानी होगी, क्योंकि 5वें नंबर पर बल्लेबाज आए हैं। नाम गणेश, गणपति बाप्पा का नाम गणेश राणे। गणेश राणे, वाह भाई वाह, कड़क CHABU के चाबुक शॉट, स्ट्रोक स्वीप का तड़का और अंग अंग फड़का। 6 रन। कैसा लगा ये शॉट तेलंगी साहब, कैसा लगा ये शॉट? बहुत बढ़िया, हाँ, कमाल का शॉट, ये वड़ा पाव शॉट। वापसी की है हरीश भोसले ने, धीमी गति की गेंद फेंकी, फंसा है चाल में। 56 की जरूरत। आदरणीय संदीप जी भोसले साहब, आप कभी कहीं भी हो तो आप मंच पर तशरीफ लाए। 1 छक्का, 2 डॉट, 3 विकेट और कमाल की ओवर। स्पेल बहुत ही बढ़िया है। 56 का पीछा करती हुई टीम अब 18 गेंदों पर 50 की जरूरत है। जरूरत है, जरूरत है, जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की, जो सेवा करे पति की। लेकिन यहाँ पर एक ऐसे बल्लेबाज की जरूरत है टीम को, वो इन टीम के नैया पार लगाए। अब मिलते हैं छोटे से किटकैट ब्रेक के बाद डीजे मास्टर के। रहने दे आसमां जमी की तलाश न कर, सब कुछ यही है कहीं और तलाश न कर। राणे के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का, उसके बाद उनके सहयोगी खिलाड़ी अब स्ट्राइक एंड पर भूषण हरपाल, 12th मैन आप यहां पर भेजिए। दोनों ही टीमों का इस बार बैकफुट पर गए, सुरक्षात्मक ढंग से उसे खेलने का प्रयास किया था। 50 रनों का टारगेट है, टारगेट बड़ा है भाई। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठकर कहां आसमान देखता है। बल्ले को घुमा, छक्के चौके तो लगा, बड़े बड़े स्ट्रोक्स पर अच्छे अच्छे गेंदबाज भी सलाम ठोकते। क्या वो आक्रामक पारी इस बल्लेबाज के बल्ले से निकलेगी? इस बार प्रयास तो बढ़िया किया था, इनसाइड एज लगी थी गेंद, अच्छी टाइमिंग नहीं, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बढ़िया फील्ड, फंबल, लेकिन अच्छी मैं कहूंगा गैदरिंग। एक अच्छा संतुलन इस गेंदबाजी करने वाली टीम के द्वारा हमें देखने को मिल रहा है। साईराज इंटरप्राइजेस अमडोशी टीम का पूरा संतुलन हमें नजर आता हुआ। इस बार गेंद कोबरा सांप की तरह फुटकारते लगाती हुई, कटती हुई अंदर की तरफ। इसे देखकर हमें याद आती है करण अंबाला की। करण अंबाला अगर इतने फेमस हो सकते हैं तो हमारी ये गेंदबाज क्यों नहीं? क्योंकि अगर ये गेंद देखे तो करण अंबाले से भी कोई कम नहीं थी। अच्छी यॉर्कर, कटी और अंदर की तरफ। ओहो, इनका भी नाम करण है और इस बार आउटसाइड ऑफ स्टंप खींचकर खेला है। काफी बढ़िया स्ट्रोक और कमाल का 100 कैच।
लेकिन अंपायर का इशारा संदेहजनक कि ये नो बॉल है या नहीं। नो बॉल, कमाल का शॉट गणेश राणे, ये मानने वाली नहीं है। बढ़िया शॉट था, विकेट मिला था लेकिन नो बॉल। नो बॉल और आईसीसी के लॉ के अनुसार सभी नो बॉल पर फ्री हिट दिया जाता है। दो रन, एक सिंगल रन दौड़कर पूरी की, एक नो बॉल और ये फ्री हिट। आम के आम और गुटलियों के भी दाम, अब मैच में आता हुआ मजा। टेस्ट में बेस्ट मम्मी और एवरेस्ट, वैसे ही आज ये गणेश राणे आज मां का आशीर्वाद लेकर आए हैं। दो सिक्सर के साथ भूषण के बल्ले से निकलता हुआ शानदार स्ट्रोक। भूषण ने पिछले पारी में एक संघर्षपूर्ण पारी खेली थी, उनका विकेट नहीं गिरता तो मैच वो ले सकते थे। ले गई, दिल ले गई, शानदार 6 रन। अभी भी 56 रनों की जरूरत थी, तब अब 41 रनों की दूरी रहेगी। रख भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते, तो रास्ते आपको ढूंढने होंगे। इस बार अच्छी जाली में कटी और कटी पतंग की तरह भूषण आउट होते हुए बढ़िया गेंदबाजी करण की और उतनी बढ़िया विकेट कीपिंग विकेट कीपर द्वारा एक विश्वासजनक पारी खेलते हुए भूषण मैदान से बाहर। डीजे चीटी की चाल, बास की नजर और गणेश राणे के बल्ले पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते हैं, लेकिन अब दिनेश को उनका साथ देना होगा। इथे मात्र वाईड आलाय। सोळा वाईट दिलाय आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावर 16 या आकड्यावर 40 धावांची आणखी आवश्यकता असेल। इथे मात्र आक्रमण करावं लागेल, आक्रमकतेचा धार तुम्हाला द्यावी लागेल। एक चांगली स्पर्धा जीपीएलच्या माध्यमातून आपण पाहतोय। वाव वाव वाव, व्हॉट अ डिलिव्हरी, एक स्वप्नवत ड्रीम बॉल इथे टाकलाय तो म्हणजे करण राणेनं, आणि करण अंबाला सारखा हा सुद्धा गोलंदाज फेमस होईल। एक चांगली गोलंदाजी, विकेट डाऊन आणि ते क्लीन बोल्ड केले, फर्निचर उद्ध्वस्त केले, ते म्हणजे दिनेश भिचेचं। डीजे साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या दोन संघादरम्यानचा चालू असलेला सामना। 56 धावांचं टार्गेट आहे स्वराज 11 वांगणी संघासमोर, कारण आमडोशी संघाने 55 धावा जमवल्या 4 षटकाखेरीस। मात्र इथे हालत थोडीशी खस्ता झाली आहे, धावसंख्या 16 आणि आणखी 40 धावांची आवश्यकता आहे। इथे मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय विवेक हरपाल। गत वर्षीची आरपीएल गाजवली होती ओमकार हरपालने, त्याच पद्धतीने विवेक हरपालला सुद्धा काम करावं लागेल। या वर्षीचा हिरो ठरला तो म्हणजे बंटी बद्रिके, ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये पालीकडून खेळताना अंगद पाटीलवर 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले, 99 नाबाद राहिला होता। मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकताय, भिवंडीचे आमच्या चांगले कॉमेंटेटर आपल्याला बघायला मिळतात। थोडासा दुखापत झाली आहे खेळाडूला जरा स्ट्रेच करा।
सगळे आम्हाला ट्रॉफीज पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात. आदरणीय मनोजदादा खांडेकर शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख यांच्या माध्यमातून, आदरणीय सदानंददादा गायकर साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, माजी सभापती पंचायत समिती रोहा आणि त्याच पद्धतीने जे सगळे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. को स्पॉन्सर्स ऋतुराज किराणा अँड जनरल स्टोर्स, धावीर फॅब्रिकेशन, श्री इंटरप्राइजेस, श्री इच्छा प्रिंटिंग प्रेस, श्री स्पोर्ट्स, SD फ्रेमवर्क्स, श्री म्हसोबा स्नॅक्स कॉर्नर, PKR CKR पराग स्नॅक्स कॉर्नर, हॉटेल एकविरा, PLT एंटरप्राइजेस, श्री साई ऑटोमोबाईल्स, प्रतीक एंटरप्राइजेस, हॉटेल नवरत्न, सोहम रसवंती गृह, मानस केबल अँड इंटरनेट सर्व्हिस, वाघ मेडिकल अँड जनरल स्टोर्स, या सगळ्या आमच्या स्पॉन्सर्सचा मनपूर्वक आभार. सज्ज झालाय गोलंदाज तेजस. इथे मात्र आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडू ड्रिबन केलाय. तुम्हाला माहित असेल की 6व्या 7व्या स्टंपवरून करण अंबाला तुम्हाला षटकार ठोकतो, परंतु विव रिचर्डसन सारखा खेळाडू अद्याप झाला नाही आहे. अलेक्झांडर विव रिचर्ड्स जो स्टेडियमच्या बाहेर षटकार ठोकायचा 7व्या 8व्या स्टंपवरून डीप मिड विकेटवरून. कृष्णा सातपुतेचा ब्रँडेड फटका आपल्याला माहिती आहे. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये अनेक खेळाडू आपापल्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. बुम बुम माट्या प्रसिद्ध आहे. योगेश पेणकर फ्लाइंग जेट ऑफ महाड प्रसिद्ध आहे. आणि कुठेतरी आपले खेळाडू प्रसिद्ध होतील या ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्ताने. इथे मात्र वाईट प्लस चौकार आणि बऱ्याच काळानंतर डीजेला मिळणारी ही एक आकड्यावर 56 धावांचं टार्गेट. नजीम मुल्ला ट्रॉफी सुद्धा आपण पाहिली. 10 लाख रुपये बक्षीस होती. 8 लाख रुपयाची कार मिळवली विजय पावलेनं आणि चांगली बाईट त्यांना सुद्धा मिळाली. कुणाल दाते यांना ॲज अ कॉमेंटेटर म्हणून बाईक मिळाली लकी ड्रॉ मध्ये. एक चांगली आता नवीन ग्रामीण क्रिकेटला खूप चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी एक चांगली बायसिकल आहे. इथे मात्र कमबॅक केले गोलंदाजानं. गोलंदाज तेजस कासार ठरतोय इथे हिरो आणि इथे मात्र विकेट प्राप्त करतोय क्लीन बॉलच्या स्वरूपात. इथे विवेक हरपाल आउट झालाय. डीजे प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगले पॅन्डॉल आपण बघायला मिळतोय. SS लाईव्हच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट, एक सुंदर ट्रॉफीज, प्रत्येक खेळाडूला सन्मान चिन्ह आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान ही या ग्रामीण प्रीमियर लीगची एक वैशिष्ट्यमय शोभा आहे. आणि त्यामध्ये या आयोजन कमिटीचं खरंच कौतुक करूया. येथे मात्र टॅप शॉट. अध्यक्ष आहेत प्रतीकजी गायकर साहेब, उपाध्यक्ष मनोजजी वाजे साहेब, सचिव आकेजी हरपाल साहेब, सहखजिनदार संदेशजी कासार, सहखजिनदार कमलाकरजी तेलंगे, सहसचिव पंकजजी कोकाटे, सहखजिनदार विश्वासभाई गायकर, विकास ठाकूर सदस्य, विनोद बुरुमकर सदस्य आणि शरदजी भोईर सदस्य आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या सहकार्य करणाऱ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट किपर चांगला झेल टिपतोय आणि आणखी एक गडी बाद. डीजे
पदाधिकारी त्यांचे मनपूर्वक आपण कौतुक करूया। एक वेगळं वलय या स्पर्धेला वाईटच्या स्वरूपात धाव अंकित केली जाईल। हळूहळू धावा कासवाच्या गतीने का होईना पुढे सरकतायत। इथे एक सुंदर वाक्य मला आठवतंय, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी बट नथिंग इज इझी व्हेन यू आर लेझी। तुम्ही जर आळशी असाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही। तुम्ही कासवासारखी प्रगती करा पण रोज काही ना काही प्रगती करा। इथे मात्र परत एकदा स्वैर चेंडू सलगचा दुसरा वाईड आलाय, दुखापतग्रस्त झाला तेजस आणि त्यानंतर थोडासा रिदम त्याचा कुठेतरी बिघडलाय। 25 धावा धावफलकावर। जखमी झाल्यानंतर अनिल कुंबळे यांनी सुद्धा षटक पूर्ण केलं होतं। कॅन्सरशी झुंज देऊन युवराज सिंग 2011च्या वर्ल्ड कपचा हिरो ठरला होता। मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सुद्धा मैदानावर मॅच खेळला होता। त्याच पद्धतीने तेजस कासार हा सुद्धा दुखापतग्रस्त असताना सुद्धा मैदानावर आपलं षटक कंप्लीट करतोय। इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते। आणखी एक षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त। धावसंख्या धावफलकावर ती म्हणजे फक्त आणि फक्त 25। थँक्यू डीजे। इथे मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय। मगाशी ज्यांनी चांगली ओव्हर फेकली होती मागच्या सामन्यामध्ये एक यंगस्टर गोलंदाज अमर, इथे अमरला आले आले अकबर आणि अँथोनीच्या जवळ पाठवलंय। चांगला फटका, षटकार डीजे। चेंडूवाडी 25 धावांची गरज, अतिशय चांगलं गुणलेखनाचं काम करत असताना आमचे सगळे सहकारी। इथे मात्र आडव्या बॅटनं जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये, सिंगल धाव तिथे कंप्लीट केली जाईल। मात्र आता 4 चेंडू आणि 24 ची गरज, बरोबर ना? 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी। सर्व संघ मालक आदरणीय शेखरदादा ठाकूर, आदरणीय प्रल्हाद शेठ राणे, एकनाथ शेठ ठाकूर, प्रमोद दादा जांभेकर, लहू शेठ तेलंगे, प्रतीक शेठ तेलंगे, विशाल दादा म्हात्रे, विजय दादा जाधव, चंद्रकांत शेठ भालेकर या सगळ्यांचं मनपूर्वक आभार। GPL 2024 पर्व 6, पर्व नव्हे गर्व नव्हे आणि एक चांगली दैदिप्यमान स्पर्धा। इथे मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या संघाने। षटकार जाईल का? काय इशारा? आडव्या बॅटनं इथे मात्र हा पाम पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय जवळपास तो म्हणजे आमडोशी संघानं। मात्र चांगला प्रयत्न केला स्वराज 11 वांगणी या संघाने सुद्धा। 1-2 षटकार लवकर आले असते तर सामन्याचे चित्र काहीतरी वेगळंच आपल्याला बघायला मिळालं असतं। इथे मात्र चांगला बॉल वाईड आलाय। चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल। सकाळपासून एकही वादग्रस्त निर्णय आपल्याला बघायला मिळाला। एक चांगली शिस्त या संपूर्ण ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्ताने संपूर्ण आयोजन कमिटीने या सगळ्या खेळाडूंना लावलेली आहे। आणि इथे मात्र या निर्धाव चेंडूनं हा सामना आपल्या बाजूने विजयश्री संपादन केली आहे साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या संघानं।